जो स्टेज आहे स्टेजच्या जवळ एक त्यांनी म्हणजे ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणता येईल, आता काल तो बोर्ड लावला ब्ल्यू प्रिंटचा, तोपर्यंत बोर्ड नव्हता. तुमच्या माहितीमध्ये एक गोष्ट आहे, अजूनही या क्षणापर्यंत 50 वर्ष झाली या ठिकाणी, परंतु 4थं गेट दीक्षाभूमीचं अजूनही बंद आहे. ते उघडण्यासाठी कॉटन रिसर्चची जागा 1 इंच तुम्ही मागितली नाही, मिळाली नाही, आणि ज्यांच्या हातात होती त्यांनी दिली नाही. मात्र त्यांना वेळोवेळी पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलावतो. इथे आरएसएच्या जागेमध्ये एवढी जागा आहे, त्यांनी तिथं पार्किंग का नाही खोलली? तर आमच्या दीक्षाभूमीवर का म्हणून इथं पार्किंग पाहिजे? कारण पार्किंगची जागा अंडरग्राउंड का पाहिजे? एखाद्या गाडीमध्ये बम आणला तर आमची दीक्षाभूमी उडवण्यासाठी, आमचं नाव नेस्तनाबूत करण्यासाठी आम्हाला पार्किंग नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. जी अंडरग्राउंड पार्किंग आहे, अंडरग्राउंड 2 ऑडिटोरियम आहे, एक देशनासाठी आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विविध चित्रफित दाखवण्यासाठी. हे स्तूपापासून आणि बौद्ध वृक्षापासून फार फार अंतरावरती आहे. त्याच्यामुळे याला कसलाही धोका लागणार नाही, कसलाही धोका होणार नाही. आणि समितीने नंतर आमच्यासमोर ठेवलं होतं, त्यांनी सदस्यांनी, आम्ही पासही केलं. अनेक उत्तर आहेत, पण पहिले तुमच्याकडून प्रश्न येऊ द्या. आणि आर्किटेक्ट ते सांगतो, म्हणजे जय काकेटकर नावाचा आर्किटेक्ट, की मरीन ड्राईव्हला तिथे 1000 करोडचं शिवाजी महाराजांचं पाण्यामध्ये जे स्मारक बनवत आहे अशा प्रकारचा आर्किटेक्ट, आणि विविध असे हजार करोडचे उपक्रम जो आर्किटेक्ट करतोय, तो आर्किटेक्ट आपला काम करत आहे. जय काकेटकर नावाचा आर्किटेक्ट आहे. त्याच्यामुळे समितीने याचा अभ्यास परत केला. म्हणजे तुमची ह्या अफवा झाल्यानंतर आम्ही ही जी समिती आहे, म्हणजे मेश्राम साहेब आहे, आगलावे साहेब आहे, सोटे साहेब आहे, दाभाडे साहेब, आम्ही परत अभ्यास केला. स्ट्रक्चरल इंजिनियर्स सुद्धा आमची म्हणजे माहिती काढली सुधीरकडून. कुठेही काही धोका नाही आहे. तरी सुद्धा आपल्याला काही प्रश्नाचा भडीमार प्रश्न विचारायचा असेल तर करू शकता. समाज माध्यमांमध्ये जी अफवा पसरत आहे की हे मेट्रोची पार्किंग आहे, त्या संदर्भात म्हणजे क्लिअरिफिकेशन द्या फक्त. हे बघा, मी म्हणतो ही 100% मेट्रोची प्लॅनिंग, मेट्रोचं इथे मेट्रोचं स्टेशन होणार आहे ना, मेट्रोचं कार्यालय होणार आहे, मेट्रोचं पार्किंग होणार आहे. ज्या कोणी ही अफवा पसरवली आहे त्याने RTI करावं NIT मध्ये आणि सांगावं, विचारावं की ही इथे मेट्रोची पार्किंग होणार आहे की अनुयायांसाठी पार्किंग होणार आहे. ही अफवा कोणीतरी मुद्दामून पसरवलेली आहे. त्याच्यानंतर मी नंतर बोलतो. ॲक्च्युली कसं आहे की जनतेमध्ये एक प्रश्न आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर याचं नेमकं काम काय आहे की पारदर्शिता नाही आहे असं म्हटलं जातंय. आता फक्त आपण 231 कोटीचं आपण 204 कोटीचं 204 कोटीचं आणि इतकंच आपण सांगतो. पण याआधी अनेक लोक आहेत की त्यांचा भ्रम आहे की इथे ज्या प्रकारे कामं होतात ते कामं व्यवस्थित होत नाही किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी या विचारल्या जात नाही. स्वतःचं आपलं वेगळं एक आपलं तयार करतात आणि आपण काम करतात, लोकांना विचारल्या जात नाही. आम्ही नवीन आलेले लोक आहोत. मी नवीन सचिव आहे आणि प्रथमच दुसऱ्यांदा मी ही प्रेस घेत आहोत. इथे आम जनतेला सुद्धा मी बोलवत आहे. तुम्हाला जर आपल्याला आमच्यावरती काही वाटत असेल काही म्हणजे किंवा कुठे काही होत असेल गैरव्यवहार होत असेल तर आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत. राहिला प्रश्न हा 2004चा हा जो खर्चाचा हा खर्च आम्ही करणार नाही, हा NIT मार्फत होणार आहे. आपण NITला पत्र लिहून RTI देऊन जे काही खर्च आहे तो व्यवस्थित केला जातो, काय काम व्यवस्थित केलं जातं का याची विचारणा करू शकता, काही हरकत नाही. आपण कृपया करून RTI करा आणि हे जो काही उपक्रम होत आहे, हा जो काय खर्च होत आहे याच्यामध्ये कुठे तुम्हाला गैरप्रकार वाटत असेल तर कृपया करून RTI करा. एकदा नाही 10 वेळा करा. ही चित्रफित जी दाखवली ही आम्ही YouTubeवर पाहिली आहे. बरं. आणि उपक्रम चांगला आहे. बरं. यात काही दुमत नाही आहे. बरं. फक्त मला पहिला एक प्रश्न विचारायचा आहे, त्यात तुमची संमती आहे की नाही हे महत्वाचं आहे. हा जो व्हिडिओ क्लिप दाखवलेला आहे तुम्ही, याच्याशी तुम्ही जे इतके बसलेले आहेत ते संमत आहेत का? म्हणजे तुमची संमती आहे का? आमच्या पूर्वीच्या कमिटी त्याच्यानंतर मी प्रश्न विचारतो. म्हणजे आमची संमती असेल तर आमची संमती आहे. अच्छा. दुसरं एक जे सगळं हे जे वातावरण तयार झालं, निर्मित झालं, याचं कन्फ्युजन हे होतं पार्किंग. करेक्ट. तर
माझ्या तरी अभ्यासात असं आहे की भारतात जितकेही धार्मिक स्थळं आहेत जरूर त्याच्या आजूबाजूला कुठेच पार्किंग नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण जर ही पार्किंग इतक्या जवळ करत आहात तर मला नाही आठवत आजपर्यंत कुठलीही अशा प्रकारचं काम होतं याची न्यूज मी पाहिलेली नाही. आणि आम्हाला हे समजून द्यावं की या पार्किंगची माझा प्रश्न पूर्ण व्हायचा, या पार्किंगची गरज काय? कारण की काय होतं, मी आता लहानपणापासून दीक्षाभूमीवर होतो, मला माहिती आहे की ज्या वेळेस आमचे फंक्शन्स असतात त्यावेळेस बॅरिगेटिंग असतं संपूर्ण साईडनी, म्हणजे इथून तुम्ही काचीपुरापासून तर लक्ष्मीनगर हे पूर्ण पॅक असतं. आता त्या पार्किंगमध्ये किंवा तुमच्याही ऑडिओ क्लिपमध्ये असं आलं आहे की ही जी सगळी व्यवस्था आहे किंवा आता जे फुलझेले साहेबांचं जे संभाषण होतं त्याच्यातही त्यांनी म्हटलं की दसऱ्याच्या दिवशी ती पार्किंग यूज होईल. मला याच्यात काही एक नाही, मी संभाषणात जे आहे ते बोलतोय सर, मी कोणावर ऑब्जेक्शन घेत नाही. तर ही पार्किंग कशी यूज होईल दसऱ्याच्या दिवशी ते तुम्ही एक्सप्लेन करून सांगावं. आमचा दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांच्या साहित्याची विक्री, म्हणजे आगलावे साहेब सुद्धा पुस्तकं, सरांचे पुस्तकं इथूनच जातात सर्वात जास्त, तर याची जी विक्री होत आहे आणि हे जे स्टॉल लागत आहे सगळ्या सामाजिक संघटनांचे, याची आता जागा तुम्ही कुठे शिफ्ट करणार आहेत? दसऱ्याच्या दिवशी तिथे कुठलीही पार्किंग होणार नाही. एक सुद्धा गाडी त्या 10 किलोमीटरच्या अंदरमध्ये त्या दिवशी ना डॉक्टर राजेंद्र गवईची सुद्धा गाडी तिथे येणार नाही. दसऱ्याच्या दिवशी, ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आणि समजा 14 ऑक्टोबरच्या ज्या वेळेस गर्दी जास्त असते त्यावेळेस या पर्टिक्युलर बेसमेंटचा वापर इन केस जर पाऊस आला शेल्टरसाठी वापरला जाईल. त्याचप्रमाणे ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही म्हणता स्पेस कमी आहे, या संभाषणांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण 2-2.5 एकरची स्पेस क्रिएट करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, दसऱ्याच्या दिवशी ही पार्किंग आपण वापरली जाणार नाही. तर त्या दिवशी पाऊस आला किंवा ऊन जास्त असली तर शेल्टर म्हणून लोक तिथे जाऊ शकतील. तिथे स्टॉल सुद्धा ठेवले जाणार आहेत. तिथे ऍडिशनल टॉयलेट्स, या टॉयलेटच्या व्यतिरिक्त ऍडिशनल टॉयलेट सुद्धा केले जातील. पार्किंगची व्यवस्था तिथे होणार नाही दसऱ्याच्या दिवशी. हा बरोबर. तुम्ही स्टेटमेंटमध्ये आता पुन्हा एक शब्द वापरला की शेल्टरसाठी यूज होईल. हा, दीक्षाभूमीत जर पाऊस आला, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी पाऊस आला, माझं असं आकलन आहे वैयक्तिक, मी इंजिनियर आहे, आकलन असं आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा पाऊस आणि हे येतं तेव्हा एका वेळेस लोक जिथे शेल्टर, जिथे त्याची व्यवस्था होईल तिथे घुसतात. आता तिथे जर 1000 किंवा 5000 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि तिथे जास्त लोक ऍट अ टाइम गेले आणि -2 -3 पर्यंत गेले तर ऑक्सिजनची कमी होते. बरं. तर कृपया माझी विनंती अशी आहे की त्यावेळेस तरी ही करू नये, कारण की भगदड जर झाली तर तिथे तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे ना. पुढे तुम्ही या व्हिडिओ क्लिप मध्ये दाखवलं की वरती एक अजून एक हॉल होणार आहे, ओपन स्टेज. नाही, म्हणून मी तुम्हाला पहिले विचारलं की तुमचं संमती आहे का? ऑडिटोरियम वरती नाही, खालीच. या व्हिडिओ क्लिप मध्ये मला वाटतं पुन्हा ते दाखवलं पाहिजे. नाही, मी रिक्वेस्ट करतो, या व्हिडिओ क्लिप मध्येच मी पाहिलं ते आता तुमच्या व्हिडिओ क्लिप मध्ये वरती ते दाखवलेलं आहे, म्हणून मी म्हटलं की तुम्ही संमत आहात का त्या विषयाशी? नाही, वरती आम्ही बिलकुल सहमत नाही. नाही, आता मी पहिले हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता की तुम्ही हे जे सगळं करताय याच्याशी तुम्ही संमत आहे, तुम्ही हो म्हटलं, याचा अर्थ तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीशी संमत आहे. आणि त्या व्हिडिओ क्लिप मध्ये वरती दाखवलेलं आहे. सर प्लीज, अंडरग्राऊंड मध्ये काय काय राहणार आहे? एक ओपन थिएटर, एक ओके, ज्यामध्ये धम्मदेसना कार्यक्रम बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी प्रदर्शन. एक दुसरी गोष्ट की एक बाबासाहेबांच्या संदर्भातली जी माहिती आहे, बुद्धिझमची माहिती, ते स्क्रीन तिथे राहील आणि लोक तिथे बघतील. हा दुसरा सभागृह 2. आणि तिसरी पार्किंग, तिसरी पार्किंग 3 आहे. आता मला एक तुमच्याच प्रश्नावरती पुन्हा एक विचारायचं आहे. हा मागचा हॉल जो आहे, मागचा जो तुमचा हॉल आहे तो NIT ला हँडओव्हर झाला का? बरं हँडओव्हर झाला नाही झाला. कुठे? आम्हाला NIT ला जावं लागतं परमिशनसाठी. त्यांनी सांगितलं की हा NIT कडनं परमिशन मिळेल त्याचं. आणि एक मिनिट, त्याचं कारण असं सांगितलं गेलेलं आहे की आम्हाला मेंटेनन्स होत नाही, त्यामुळे आम्ही NIT ला हँडओव्हर केलं. ही जर परिस्थिती असेल आणि जर तुम्हाला बुद्ध धम्माचा तिथे न करता जर तुम्ही तिथेच जर त्या ऑडिटोरियम मध्ये ती व्यवस्था केली तर मला वाटतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आपली जी माहिती चुकीची आहे, NIT ला हँडओव्हर केलेलं. कॅमेरा बोलतोय सर, मी पण आणि आपण पण नाही. हा कुठे बांधण्यात येणार आहे तो स्टेज जे तुम्ही म्हणत आहे? इथे आहे की मागे आहे? मागे आहे. अच्छा. आता दुसरा प्रश्न, तुम्ही जे पुस्तकाचं जे म्हणालात की त्याचा काही फरक पडणार नाही, तर त्याचं प्लॅनिंग कसं आहे? वरती राहू शकतं, खाली त्याच्यामध्ये सुद्धा राहू शकतं.
त्याच्यामध्ये सर प्लीज कठीण जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही पार्किंग मध्ये वरच राहील. कन्फर्म आहे, कारण की ते जे पिल्लर आहेत बिलकुल करू. वी आर ओपन फॉर डिस्कशन. दीज आर मायनर थिंग्स. मेजर थिंग स्ट्रक्चरल जे आहेत तुम्ही सांगा. आपण आम्ही संवादासाठी नेहमी ओपन आहोत, काही हरकत नाही ना. म्हणजे त्याच्यावरती जे पुस्तकाचे स्टॉल लागतात ते तसेच राहील, त्याला काही एक धक्का पोहोचणार नाही. बिलकुल बिलकुल नाही. ठीक आहे. ठीक. माझा मुद्दा असा आहे की एवढं खोदकाम रॅम्पार्ट केलेलं आहे, म्हणजे कुठून सुरुवात केली आणि काय आर्किटेक्टने प्लॅन केलं मला माहिती नाही, पण एवढ्या डेप्थपर्यंत माती उकरून काढली आणि ते स्तूपाच्या त्या हाईटपर्यंत यायला लागली. माझा प्रश्न असा आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ घातलेल्या दीक्षांत आपल्या समारोहाच्या वेळी हजारो लोक, लाखोनं संख्येनं लोक येतात, तर व्यवस्था कशी राहील? तोपर्यंत हे काम होणार आहे का? सगळं बुजवतील का? काही प्लेन राहील की असंच राहणार आहे? कारण लोकांची गैरसोय हा एक प्रश्न. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम हा होणारच. त्याच्यासाठी जर का थोडासा 1-2 महिने आपलं जे काम आहे ते विलंब झालं तरी आम्ही त्याला विलंब करू, पण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी सगळं आम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहेच. धन्यवाद. ओके. दुसरा प्रश्न माझा असा आहे की जेवढे असे स्थळ आहेत, स्मारक जिथे असतील किंवा तीर्थक्षेत्र त्यांच्या भाषेत आपण म्हणतो, प्रत्येक ठिकाणी लोकांच्या राहण्याची व्यवस्था असते, त्याला वेगवेगळी नावं असतील. भारत देशातनं, कानाकोपऱ्यातनं, नॉर्थ ईस्ट असेल, साऊथ असेल, सगळीकडनं लोक येतात. आमदार निवासामध्ये व्यवस्था करायला जेव्हा आम्ही विनंती करतो तेव्हा फक्त 2 रूम 4 रूमच्या व्यतिरिक्त मिळत नाही. लोकल लोकांना काही फरक पडत नाही, नातेवाईक आहेत कुठे राहतील आसपासचे, पण बाहेर दुरून येणाऱ्या लोकांसाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे का? इथे 200 करोडचं प्रोजेक्ट आहे खरं, पण असं काही प्लॅन आहे का की धर्मशाळा सारखं काहीतरी बांधतील? ते मला विचारायचं. यात्री निवास आहे, पण त्यांचं जे म्हणणं आहे दुसरे जे भक्ती स्थळ आहेत तशा प्रकारचे इथे नाही, कारण की आपल्याकडे जागेची फार कमतरता आहे आणि उत्तरेकडे कृषी विभागाची जागा आहे आणि पूर्वेकडे आरोग्य विभागाची जागा आहे. ती जागा आम्ही मागवत आहोत आणि ती जागा मागितल्यानंतर त्या प्रकारचं आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ओपन स्पेस कमी करू नका. आता राहिला प्रश्न राहण्याचा, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे लोक आपल्या नातेवाईकांकडे, मित्र परिवाराकडे राहतात, त्याच्यामुळे त्याची म्हणजे इमिजिएट नीड नाही आहे. पण एक मिनिट ऐका, इमिजिएट जी नीड आहे ती टॉयलेट्स, बाथरूम, आंघोळ करणं आणि जे टॉयलेट्स त्याच्यामुळे जे खराब झालेलं सगळं काय मल निसारण ते व्यवस्थित करणं, फायर फायटिंग, जे काही इमिजिएट नीड्स आहेत त्याच्यावरती आम्ही सध्या लक्ष घेतलेलं आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न आहे की स्ट्रक्चरल ऑडिटरकडनं जर तुम्ही ऑडिट करून घेतलं असेल तर तुमच्या हातात घेऊन घेतो कागद, कारण अपॅरेंटली जे वाटतं लोकांना, बहुसंख्य लोकांना, की स्ट्रक्चरला धोका पोहोचणार नाही ही मनामध्ये शंका येते, तर हे तुम्ही रायटिंग मध्ये घेतलेलं बरं. आणि तुमच्याकडनं पण कोणाला तरी सुपरविजनचं काम सांगा की त्यांच्यावरती सोपवू नका, तुम्हाला कसं करायचं करा, तुमचा पैसा शासनाचा कसंही वापरा. मला असं वाटतं, एक सजेस्ट करतो की कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत समितीने पण एक संवाद साधण्यासाठी एक मिटिंग घ्यावी आणि जे प्रश्न लोक तुम्हाला विचारतात त्यांच्याकडे क्लॅरिटी घ्यावी, असं मला वाटतं. आपली सूचना मी मान्य करतो आणि लवकरच नवीन सूर्यवंशींच्या जागी नवीन आलेल्या नवीन आलेले जे काही चेअरमॅन आहेत त्यांना आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही सगळ्यांचं समन्वय करून आम्ही एक पद्धत लवकरात लवकर मिटिंग लावू. आता सरांनी जो प्रश्न विचारलेला होता स्ट्रक्चरल ऑडिटचा, जरूर, तर हा स्ट्रक्चरल ऑडिटचं जे ऑडिट आलेलं आहे ते मला असं वाटतं की व्हायरल करायला पाहिजे तुम्ही, किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. कारण आताही लोकांच्या मनात तो डाऊट आहे जरूर की एवढा अंडरग्राऊंड जेव्हा आपण खोदकाम करतोय तर धक्का लागेल की नाही लागेल. तर तुमच्या वी आर नोटिंग डाऊन, तुमची सूचना मी नोट डाऊन करून आम्ही चेअरमॅनशी बोलणार. आणि एक दुसरा प्रश्न होता की याचे जे मेंटेनन्स आहे, आता जे आपण पूर्ण वास्तू उभारणार आहोत, जरूर, तर याचं जे मेंटेनन्स आहे हे कुणाकडे राहणार आहे? हा एक मोठा प्रश्न आहे, कारण की शेवटी मेंटेनन्स हा म्हणजे आम्हालाच करावा लागतो. आम्ही ही जी वास्तू उभं केलेली आहे दुर्दैवानं आम्हाला म्हणजे कुठे कंपॅरिझन करायची नाही आहे, पण अनेक ज्या काही स्मारक आहेत, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक आहे, अजून झालं नाही सातारामध्ये. रमाबाईंचं स्मारक आहे, ते अजून झालेलं नाही आहे. इंदू मिल अजून झालेलं नाही. आम्ही कसं बसं सगळे सदस्य, ठीक आहे आम्ही मालक नाही आहोत,
पण आम्ही सतत रात्रंदिवस विचार करत असतो की हे स्मारक कसं चांगलं राहील, उद्या याचं मेंटेनन्स कसं होईल, याचा मेंटेनन्स कसा उद्या वाढावा, ह्या आमच्यासाठी खरंच चिंतेचा बाब आहे. कुठेतरी कॉर्पस फंड निर्माण करून त्याच्या व्याजातून हे मेंटेनन्स कसं करता येईल यासाठी आम्ही सरकारांशी बोलणार आहोत. नेक्स्ट, त्याच्याबद्दल अजून काही क्लिअर झालेलं नाही, कारण की पैसा मिळवणं एवढं सोपं नाही आहे. प्रश्न हा होता की जसं अंडरग्राऊंड पार्किंगचे आपण बोललेलो आहे, अंडरग्राऊंड पार्किंग जसं आपण म्हटलं की 14 ऑक्टोबर किंवा जो आपला मोठा जो काही फंक्शन होत आहे त्या फंक्शनच्या दिवशी आपण वाहन आतमध्ये घेणार नाही. अदर दिवशी जास्तीत जास्त म्हणजे खूप कमी लोक व्हिजिट करतात. असं नाही, वाढवू शकतात. 20 वर्षापूर्वी तत्कालीन वाहतूक मंत्री, मी नाव घेत नाही, त्यांनी मुंबईमध्ये अनेक फ्लायओव्हर्स बांधले. तेव्हा लोक असंच म्हणत होतं की या फ्लायओव्हरची काय गरज आहे. गरज असो या नसो, उद्या लोक वाढवू शकतात. कारण की आम्हाला या 2 वर्षामध्ये याची काय पालट करायची आहे. अख्ख्या जगामध्ये याचं नाव म्हणजे आहेच, अजून व्हावं आणि लोकांची जी गर्दी आहे ती वाढावी अशी आमची इच्छा आहे. तर मग गर्दी होण्यासाठी आपल्याकडे काय प्रकल्प आहे? गर्दीमध्ये याचं सुशोभीकरण करणं आणि अतिशय देखणे असे वास्तू बांधणं. नेक्स्ट, माझा सुरुवातीपासून प्रश्न असाच होता की या दीक्षाभूमीवर भूमी म्हणून ही ओपन राहावी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन होऊ नये. आणि आता आपण ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था म्हणून त्यांनी कन्स्ट्रक्शन करत आहात, तर पार्किंगची व्यवस्था एवढी काही म्हणजे आवश्यक नव्हती, कारण की आजूबाजूला पुष्कळ जागा ओपन होती आणि आपल्याला पार्किंग करायची होती तर ते बाजूला घ्यायला पाहिजे होती. आणि ज्या जागेवर बाबासाहेबांचे पाय पडलेले आहेत ती भूमी ओपनच राहावी अशी आमची अपेक्षा होती. बिलकुल, भुसे साहेब आपला प्रश्न सुंदर आहे. कुठल्याही प्रकारचं याच्या पुढेही कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये ही माझी विनंती. बिलकुल, माझं काय म्हणणं आहे की नंबर 1, स्ट्रक्चरल ऑडिट बद्दल आम्ही यांना चेअरमॅनची रिपीट चर्चा करणार, की बाबा आमच्यावरती प्रश्नाचा भडीमार झालेला आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये या अंडरग्राऊंडच्या स्तूपाला आणि बौद्धी वृक्षाला धक्का लागला नाही पाहिजे याची प्रिकॉशन घेऊ. पण तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंग म्हणता, अंडरग्राऊंड पार्किंग राहील, वरची ओपन स्पेस कमी होणार नाही, किंबहुना ओपन स्पेस वाढेल. या पार्किंग प्लेसमुळे 2.5 एकरची ओपन स्पेस वरची वाढलेली आहे. त्याच्यामुळे ओपन स्पेस ही आपण कमी करणार नाही, पण ओपन स्पेस ही वरची. साहेब, ते तर चौरस फूट तर तेवढीच जागा राहणार आहे, ती कशी वाढेल? काय म्हटलं? नाही, ओपन पार्किंग अंडरग्राऊंड झालं तर जागा वाढली. ही जी अफवा पसरली होती ते मेट्रो वगैरे बनणार आहे, ही अफवा मुंबईपर्यंत गेली. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा मला कॉल आला 3 दिवसापूर्वी की भानगड काय आहे, इथे का मेट्रो बनते की काय आहे, नेमकं तुम्ही जाऊन पहा. तर भुसे साहेब आणि इंजिनियर गणवीर साहेब वगैरे आम्ही 3 दिवसापासून इथे आलो. इथे आम्ही बघितलं असता ते दिसूनच राहिलं इतकं मोठं खोदकाम. लोकांचे आक्षेप अनेक विषयावर तुमच्याकडे आलेच. यांचं म्हणणं आहे की इथे बांधकाम कशाला, ICARची बाजूची जागा तुम्ही आता सांगितलं की आम्ही प्रयत्नात आहोत. हा प्रयत्न खूप वर्षापासून होऊन राहिला. हे ICARची जागा ARची जागा आहे. पर्यटन स्थळ हे आहे, हे दीक्षाभूमी पर्यटन स्थळ हे आहे, याला मागायची गरज नाही. इथे प्रचार करण्यासाठी उन्नतीसाठी आपण हकदार आहोत. दुसरं, हे अंडरग्राऊंड पार्किंग याच्यावर खूप लोकांचा आक्षेप आहे. दुसरं, हे पार्किंग कोणासाठी, कोण याचा उपयोग कोणाला होणार या पार्किंगचा? कारण की इथे 3 वेळा गर्दी होते, धम्मचक्र दिवस किंवा 14 ऑक्टोबर किंवा आंबेडकर जयंती वगैरे. मग ह्या पार्किंगचा नेमका उपयोग काय होणार? ह्या 3ही दिवशी आम्हाला 1 किलोमीटरच्या पलीकडे वाहन उभं करावं लागते, कोणालाही इथे येता येत नाही. मग ही पार्किंग कशासाठी? याचं उत्तर तुम्ही याला द्या. दुसरी गोष्ट, हे अंडरग्राऊंड जे कन्स्ट्रक्शन आहे, आता तुम्ही जे म्हणता ही कंपनी जे दाखवता ही अतिउत्तम कंपनी आहे, त्याला मान्य केलं. परंतु माझ्या असा सूचना आहे फक्त की आमच्या समाजामध्येही अनेक इंजिनियर्स आहेत आणि हे जे आपलं काय म्हणतो त्याला बानाई ही संस्थासुद्धा आहे. आम्हाला शंका आहे की हे दीक्षाभूमीवरचं बांधकाम जे आहे ते सुंदर टिकाऊ असलं पाहिजे, लोक उपयोगी असलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या लाखो लोकांना, आता तर कमी जागा पडते, त्यांना त्रास होऊ नये अशा आणि भारत बौद्धमय झाला पाहिजे, धम्माचा प्रचार झाला पाहिजे, ह्या अनुषंगाने इथे बांधकाम केलं पाहिजे. बाकी विषय नाही. मी काल चर्चामध्ये ऐकलं
की हे कॉलेजची पार्किंग तिथे राहणार आहे. ऐकून घ्या. कोणाची? कॉलेजची पार्किंग तिथे राहणार आहे हे म्हणून याचा उपयोग त्याला होणार, परंतु हे बरोबर नाही. तर म्हणून तुम्ही कमीत कमी माझा हे विचार आहे की ह्या जो चीफ इंजिनियर आहेत तुमच्या कंपनीच्या आणि बाणाईचे आमचे जे इंजिनियर्स आहेत जे समाजासाठी काम करतात त्यांची एकदा मीटिंग लावू द्या, सर्वे होऊ द्या तिथे हे बांधकाम कसं किती टिकाऊ आहे, किती वर्ष टिकेल. अन्यथा इथे हादसा झाला तर लाखो लोकांना अनुयायांना याचा फटका बसू शकते. भीमराव आंबेडकर साहेबांच्या आदेशाने मी आणि त्यांच्या याच्याने मी तुमच्याशी बोलतो. मी निवेदन दिलेलं आहे तुम्हाला गजघाटेकडे. काल नव्हते, कोणीच नव्हतं, ते निवेदन तुम्ही वाचून घ्या. शेंडे साहेबांचा पहिला आक्षेप आहे की कमिटी रूममध्ये कोणी नव्हतं. शेंडे साहेब, आपण 3-4 नंबर घेऊनच घ्या ना सुटे साहेबांचा घ्या. आणि तुम्ही म्हटले की तुमच्यासाठी तात्काळ येतील, ठीक आहे. राहिला प्रश्न, मी पहिलेच सांगितलं की हा आराखडा माझ्या काळात नाही झालेला आहे, नंबर 1. आणि याचे इंजिनियर, याचे कॉन्ट्रॅक्टर्स समिती ठरवत नाही. मी रिपीट करतोय, शेंडे साहेब, याचे कॉन्ट्रॅक्टर्स, यांचे आर्किटेक्ट समिती करत नाही. हा खर्च कसा करावाचा समिती, फक्त आम्ही मंजूर करून घेतो. त्याच्यानंतर सगळं काही कॉन्ट्रॅक्टर्स ते ठरवतात, आर्किटेक्ट ते ठरवतात. तिथे आमचा काही रोल नसतो. आपल्या लोकांचं पॅनल, इंजिनियर्स आर्किटेक्ट लोकांचं पॅनल असणं अत्यंत. आम्ही शेंडे साहेब, आणि आपलं नाव काय? माझं इंजिनियर पद्माकर गणवीर, भारतीय बौद्ध महासभा. अतिशय सुंदर सजेशन आहे शेंडे साहेबांचं आणि गणवीर साहेबांचं. आपल्या समाजाच्या इंजिनियरचं कोऑर्डिनेशन विथ समिती आणि आमचं कोऑर्डिनेशन विथ NIT हे राहील. चला, यात तुमचं प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा एक तर बरेच दिवस खोदकाम सुरू होतं, बोर्ड नव्हता, लोकांची ओरड झाली, गेटवर फक्त बोर्ड लावला. आणि आता जास्त ओरड झाली तेव्हा काल जो स्टेज आहे स्टेजच्या जवळ एक त्यांनी म्हणजे ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणता येईल, आता काल तो बोर्ड लावला ब्ल्यू प्रिंटचा, तोपर्यंत बोर्ड नव्हता. तुमच्या माहितीमध्ये एक गोष्ट आहे, अजूनही या क्षणापर्यंत 50 वर्ष झाली या ठिकाणी, परंतु 4थं गेट दीक्षाभूमीचं अजूनही बंद आहे. ते उघडण्यासाठी कॉटन रिसर्चची जागा 1 इंच तुम्ही मागितली नाही, मिळाली नाही. आणि ज्यांच्या हातात होती त्यांनी दिली नाही, मात्र त्यांना वेळोवेळी पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलावतो, जेव्हा की हा शेम नाही, हा धिक्काराचा मुद्दा आहे. इकडे हे हेल्थची जमीन आहे, हेल्थची ITI पासून ही सर्व जमीन आम्ही अनेक दिवसापासून मागतो आहोत, ती नाही मिळाली. काल परवा मेट्रो आली, मेट्रोवाल्यांना किती एकर दिली जमीन, अनावश्यक असताना त्यांना, आवश्यक नसतानाही त्यांना अनेक एकर जमीन दिली, आम्हाला दिली नाही. मात्र हा जो 4था गेट आहे रिटर्न कॉटन रिसर्चवाला, हा म्हणजे स्टेटची जमीन आहे, ती सेंट्रलची नाही. आधी सांगायचं की सेंट्रलची आहे. तर हा गेट जो बंद आहे अनेक दिवसापासून तो मुद्दा आहे, ते गेट अजूनही सुरू झालेलं नाही, त्यांनी ती जागा दिलेली नाही. म्हणजे उत्तरेकडचं गेट दीक्षाभूमी आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आता पार्किंगचा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय A दर्जा मिळाल्यावर भारतातलं कुठलं असं ठिकाण सांगा की जिथं अंडरग्राऊंड पार्किंग आहे. 2-4 नावं सांगा अंडरग्राऊंड पार्किंग. आणि 1 मिनिट, अनेक वास्तू आहेत, अनेक वास्तूला धक्का पोहोचू नये म्हणून प्रदूषणासाठी गाड्या 2-2 किलोमीटर दूर ठेवतात, कारण वास्तूला प्रदूषण होऊ नये म्हणून गाड्या 2 किलोमीटर दूर ठेवतात. आणि तुम्ही आमच्या ऐतिहासिक वास्तूच्या आतमध्ये तुम्ही गाडी आणता. उद्या एखादी त्या गाडीमध्ये काही अनावश्यक गोष्टी आल्या आणि काही जर झालं त्याला कोण जबाबदार राहणार. तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने होऊ नये. आणि दुसरं की तुम्ही हे आमच्या बापाची जागा रेडीमेड असताना तुम्ही तिथं खोदकाम करता. सरकार म्हणते ना आम्ही पैसे देतो, सर्व प्लॅनिंग करतो, अक्कल लावतो, मग पहिल्यांदा जे आमच्या जागेत नाही ती पहिले ओपन करा. त्या 4थ्या गेटचं काम का तुम्ही सुरू करत नाही. म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नाही करायच्या, ज्या अनावश्यक आहेत, ज्याची कोणी मागणीच केली नाही ते मात्र करायचं. आता तुम्ही अनेक दिवसापासून हे जे स्पोर्ट्सचं मैदान आहे, स्पोर्ट्सच्या मैदानाची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. तुम्ही तिथं गेटच्या बाजूला तुमचं भिंत सुरू आहे, त्या भिंत तिथून सोडली
का बरं? तुम्ही 14 एकड़ म्हणता की 22 एकड़ म्हणता? तुमच्या हातात 14 एकड़ आहे की 22 एकड़ आहे? तर तुम्ही ते स्पोर्ट्सचं मैदान अजूनही खुलं सोडलं आहे, अजूनही ते दीक्षाभूमी स्मारकाच्या याच्यात भिंतीच्या आतमध्ये घेतलेलं नाही. या अनेक गोष्टी आहेत. फक्त आता जो काही तुम्ही उद्रेक थांबवण्यासाठी म्हणा किंवा थोडंफार पुढाकार घेऊन जे काही काम केलंय, एक संवाद आवश्यक आहे. संवाद तुम्ही साधला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मात्र हे जे पार्किंगची गरज नाही, पार्किंग होऊ नये, पार्किंगची गरज नाही, या मताचा मी धन्यवाद. प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न 4थ्या गेटचा. याच्यासाठी आपल्याला सर्वांना कंबाईन आंदोलन करावं लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेले आहात, त्याच्यामुळे ज्याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेले आहेत, तशा प्रकारचं आंदोलन आपल्याला 4थ्या गेटच्या बाजूला असलेल्या कृषीची जागा आणि इकडची आरोग्याची जागा, या जागा मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे. सर, मला एक विचारायचं आहे. मी एक थोडासा प्रश्न विचारते, त्याचे आन्सर द्या. आपण इथे पार्किंगची जी अंडरग्राऊंड पार्किंगची सोय करत आहे, 1956 पासून आमचा समाज इथे येतो आहे. हा आजची गोष्ट नाही आहे. इतक्या दिवसांमध्ये कधीच पार्किंगची गरज भासली नाही. आताच का भासली आहे? 1956 पासून आतापर्यंत कोणाची डिमांड नव्हती. गाडी कुठे उभी करायची, काय करायचं, तर ती पार्किंगची डिमांड नसतानाही, गरज नसताना अंडरग्राऊंड पार्किंग का? आपण ह्या पार्किंगच्या सोबतच एक ॲडिशनल स्पेस क्रिएट करत आहोत. बघा, पार्किंगसाठी काय पाहिजे बघा. ऐका बंधूंनो, संध्याकाळी 8 वाजता दीक्षाभूमीचे स्मारक बंद होतं. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजता दीक्षाभूमीचं स्मारक बंद होतं. त्यावेळेस अंधारात कोणाच्या गाड्या उभ्या राहतील? मातीचे ढिगारे इतके उंच केले, म्हणजे ग्राउंड मध्ये जमीन किती फूट खोदल्या गेली आहे. एक मिनिट ताई, अजून एक मला बोलायचं आहे. हा, तुम्ही एक काम करा. एकतर दादानी म्हटलं की कुठेच पार्किंग मध्ये अशी कोणत्याच राष्ट्रीय स्मारकाच्या तिथे अंडरग्राऊंड पार्किंग नाही आहे. मग दीक्षाभूमीलाच का? हे म्हणजे ऑब्जेक्शनेबल आहे. आणि आमची डिमांड आज इथे मागणी करून जाणार आहोत. आम्हाला येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जागा पूर्ण मोकळी जशी होती तशीच करून पाहिजे. माझं जे स्टेटमेंट आहे ते पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना अपील करतो की माझं स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की नाही मान्य आहे. आम्हाला पूर्ण जी जनता आहे आमची, बाबासाहेबांनी बुद्धाला मानणारी, ह्या जनतेला दीक्षाभूमीवर पार्किंग नको आहे. अंडरग्राउंड सुद्धा पार्किंग नको आहे. हात वर करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे जेव्हा 56ला धम्म दीक्षा दिली 5 लाख अनुयायांना, तेव्हा बाबासाहेबांनी इथं हे नाही म्हटलं होतं की इथं पार्किंगची जागा द्या. इथे भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिलेला आहे, तो धम्मच पाहिजे. आम्हाला इथे पार्किंग नाही पाहिजे, ही बंद करा. कारण आम्ही समितीचा कोणत्याही प्रकारचं ऐकायला तयार इथे बसलेलो नाही आहोत. कारण आमच्या समाजामध्ये हे कीड लागलेली आहे की आमच्या मागे एखादी दुखणं लावून द्यायचं आणि हात शेकत बसायचं आणि आपले काम करायचे. आम्हाला इथे RSAच्या जागेमध्ये एवढी जागा आहे, त्यांनी तिथं पार्किंग का नाही खोलली? तर आमच्या दीक्षाभूमीवर का म्हणून इथं पार्किंग पाहिजे? कारण पार्किंगची जागा अंडरग्राउंड का पाहिजे? एखाद्या गाडीमध्ये बम आणला तर आमची दीक्षाभूमी उडवण्यासाठी, आमचं नाव नेस्तनाबूत करण्यासाठी आम्हाला पार्किंग नाही पाहिजे, म्हणजे नाही पाहिजे. आम्ही होऊ देणार नाही. सबसे इम्पोर्टेंट जो जिस जगह पर आज दीक्षा भूमि है, एक चीज हमें ध्यान में लेनी चाहिए. ये बात देखिए, दीक्षा भूमि ये मौजा लेंड्रा आता है और मौजा लेंड्रा में सर्वे नंबर 221, 222/2 और 221/1 ऐसे 3 खेत मिलाकर दीक्षा भूमि की ये संपूर्ण परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक समिति बनी है. तो ये टोटल जमीन जो है 3.77 हेक्टर प्लस 5.28 हेक्टर प्लस 9.05 हेक्टर, ऐसा कुल मिला के लगभग 22 एकड़ जमीन दीक्षा भूमि के परम पूज्य स्मारक समिति के पास में है, ऐसा दावा किया जाता है.
मगर मेरे पास में अभी लेटेस्ट 7/12 है इन तीनों का, तो इसके ऊपर में भी एक संभ्रम निर्माण हुआ है। तो ये तीनों खेती के 7/12 पर नागपुर महानगर NIT नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट इसका नाम चढ़ा हुआ है, और 2021 में इसमें एक फेरफार हुआ जिसके पहले यहाँ पर झुड़पी जंगल ये लिखा हुआ नहीं था, केवल ये 7/12 मेरे पास में डॉक्यूमेंट है। तो 2021 में एक फेरफार हुआ, उस फेरफार में झुड़पी जंगल ये जोड़ दिया गया, और झुड़पी जंगल नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट ऐसा 7/12 ऑनलाइन अवेलेबल है। अब इंपॉर्टेंट चीज यह है कि देखिए आज इसी नागपुर की भूमि में आंबाझरी में हम लोगों ने इतने समय तक कर जो आंदोलन किया, और 20 एकड़ की हमारी जमीन की मांग थी। हमारे समाज के पास में स्मारक संबंधित जमीन नहीं है। आज टेक्निकल बात यह हो गई, हमें पता चली है कि वो लैंड रिकॉर्ड ही हमारे पास नहीं है जिसके आधार पर हमें वो जमीन सरकार देगी। केवल वो स्मारक था, वहां पर एक हॉल था, लेकिन कोई भी ऐसा लैंड रिकॉर्ड नहीं है। तो लैंड रिकॉर्ड के बारे में आप सर्वप्रथम ये आप घोषणा कीजिए, और अगर इसका कोई डॉक्यूमेंट है तो डॉक्यूमेंट प्रोड्यूस कीजिए, और अगर डॉक्यूमेंट नहीं है तो दीक्षा भूमि के नाम पर ये जमीन कब तक आप कर लेंगे, ये भी लोगों को बताएं। अतिशय सुंदर असा प्रश्न विचारला गेलेला आहे, कारण की हा प्रश्न विचारला जाईल हे मी गृहीत धरलं होतं। त्याच्यामुळे मी डॉक्टर सुधीर फुलझेले यांच्याशी बोललो, ते आज नागपूरमध्ये नाही आहेत, की म्हटलं अशा प्रकारचा प्रश्न येईल, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की 7/12 वरती नाही आहेत। तर सुधीरजी असे म्हणाले की इथे 7/12 लागत नाही, प्रॉपर्टी कार्ड असतो आणि प्रॉपर्टी कार्डवरती आपलं नाव आहे, एवढं सुधीरने सांगितलं। मी आता त्याचे डॉक्युमेंट सुधीरजीकडून मागून घेतो, कारण की मी अजून माझ्याकडे कोणतेही डॉक्युमेंट ट्रान्सफर भंतेजींनी केले नाही। जेव्हापासून मी सचिव झालो 1 वर्षापासून तेपर्यंत भंतेजींनी मला कोणते डॉक्युमेंट्स मागितले तरी दिले नाहीत। तेव्हा हा डॉक्युमेंट मी मागून घेतो, आणि याच्यात काही जर त्रुटी असेल तर ही तात्काळ ही जमीन दीक्षाभूमीच्या नावावर करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ। आम्हाला अंडरग्राउंड पार्किंग अजिबात नको आहे, वरती सुद्धा। आणि आम्ही NITला गेलो, NITला काय म्हटलं त्यांनी माहिती का, वरती काहीच राहणार नाही। आज तिथे जाऊन बघा किती मोठे मोठे पिलर आहेत, जिथे आपले पुस्तकांचे स्टॉल असतात तिथे यांचे मोठे मोठे पिलर आहेत। कशासाठी? आमचे इथे दीक्षाभूमीला येतात, तो गंडा तावीज बांधायला कोण येतं? सगळे येतात पुस्तकं घ्यायला। मग ती जागा यांनी ऑक्युपाय केली, आणि मेंटेनन्सचा खर्च मेंटेनन्स कोण करणार? हा इकडे ढकलतो, तो तिकडे ढकलतो। आपली दीक्षाभूमी पूर्ण विद्रूप झालेली आहे। यांच्या बांधकामामुळे जे एक छोटंसं झाड होतं ना बोधिवृक्षाचे, मुळात त्यांनी छाटून टाकलेत। मोठ्या मोठ्या 2 फांद्या जाता जाता बघून घ्याल, 2 मोठ्या मोठ्या फांद्या वाळून गेलेल्या आहेत। हे सुरुवात आहे, ही सुरुवात आहे। याच्यानंतर ह्या बांधकामामुळे जुनं स्ट्रक्चर आहे। मी एका इंजिनियरला म्हटलं, ज्यांनी या प्रोजेक्टला त्या प्रोजेक्टमध्ये ते आहेत, त्यांनी मला फोन केला। मी म्हटलं सर हे बांधकाम किती वर्षाचं आहे? दीक्षाभूमीचा स्तूप जेव्हा सिव्हिल टेक्नॉलॉजी बिलकुल जुनी होती, ॲडव्हान्स नव्हती, त्यावेळेस ते बांधकाम झालंय। मी म्हटलं एवढ्या व्हायब्रेशन्स, एवढं आपण खोदकाम केलंय, त्याच्याने याचे पिलर्स याचा पायवा ढासळू शकतो का? ते काय म्हणाले, कदाचित ढासळू शकतो। हा म्हणजे असा जर असेल, म्हणजे आज नाही करणार ते, आज दीक्षाभूमी तुमची पडलेली दिसणार नाही। दीक्षाभूमी केव्हा पडेल? 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर। आपण का म्हणून अशी विषाची परीक्षा घ्यायची? आणि आमचे आता आमचं 14 ऑक्टोबरला मी सरांना म्हणते, दादांना म्हणते की 14 ऑक्टोबरला आमची जे लोक येतील, विजय धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आमची जी बाहेरगावची मंडळ येतील, त्यांच्या समोर हाच हा कचरा राहणार आहे। आणि हे लोक 1 वर्ष नाही आली, 2 वर्ष नाही आली, 3 वर्ष। त्यांना म्हटलं काम किती वर्ष चालणार आहे? मिनिमम 2 वर्ष, मॅक्झिमम 5 वर्ष पकडून घ्या, गव्हर्नमेंटचं काम आहे। 5 वर्ष जर आपली माणसं इथं नाही आली बाहेरच्या गावून, तर 6व्या वर्षी कोणीच येणार नाही, ती दीक्षाभूमी ओसाड पडेल। एक चांगली सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदाच मला कोणीतरी बोलावलं की दीक्षाभूमीवर संवाद साधण्यासाठी काहीतरी प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे, म्हणून फार चांगला अनुभव आहे। आणि हा संवाद आणि संपर्क जो आहे हा तुम्ही कायम करा। तुम्ही सुरुवात केली याच्याबद्दल धन्यवाद। दुसरी गोष्ट अशी आहे की हाच जो संवाद आहे हा
टेक्नॉलॉजीच्या नुसार आणखी चांगला कसा होईल यासाठी एक ईमेल ॲड्रेस तुम्ही काहीतरी करा, ज्याच्यामुळे सगळे लोक व्यक्त होऊ शकत नाही किंवा आता असतील त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही लोक असतील त्यांना तुम्हाला चांगले सजेशन देता येतील. तर तुम्ही एक असा ईमेल ॲड्रेस किंवा आणखी असं काही असेल ते तुम्ही तयार करा आणि ते पब्लिश करा. लोक तुम्हाला चांगले सजेशन देतील, कारण दीक्षाभूमी काही तिथे बसलेल्या लोकांची नाही, इकडच्या लोकांची सुद्धा आहे. तर आणि इथे असलेल्या लोकांची नाही तर याच्यापेक्षा बाहेरच्या लोकांची सुद्धा आहे, आणि त्यांना सुद्धा काही इनपुट द्यायचा आहे. असो, अनेक लोकांनी अनेक चांगले चांगले मुद्दे इथे पाडलेले आहेत, मी जास्ती काही त्याच्यावर रिपिटेशन करणार नाही. परंतु एक गोष्ट इथे दिलेली आहे की दीक्षाभूमी 22 एकर आहे असं दिसतं, आम्हालाही माहित आहे की 22 एकर आहे म्हणून, परंतु मी शेतकरी सुद्धा आहे, मला माहित आहे की 22 एकर जागा नाही, माझा शेत याच्यापेक्षा मोठा आहे. बोलायला बेकार वाटतं, परंतु बाबासाहेबांनी जेव्हा मध्य प्रदेशाकडून जी जागा विकत घेतली होती तेव्हापासूनचा जर आपण जर वाचन केलं तर ती जागा एवढी नाही आहे. मग आता 22 एकर जागा जर शासन म्हणते आहे आणि आपण नेहमी म्हणतो, इथे प्रत्येकाने म्हटलेलं आहे, तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे की जेव्हा इथे दीक्षाभूमीचा सोहळा याची देही याची डोळी पाहण्यासाठी लोक येतात तेव्हा खूप मोठा जनसागर येतो आणि तेव्हा ही जागा कमी पडते, हे तुम्ही मानता, सगळेजण मानता. मग आता जागा जर अपुरी आहे असं म्हणतो तर मग जागा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जागा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चहूबाजूची जागा घेतली पाहिजे आपण, हा एक भाग. आणि हे मी खूप दिवसापासून ऐकतोय की ही जागा आपण प्रयत्न केलेला आहे, ती जागा मागली केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत काही झालं नाही. तुमच्या उत्तरातून एक गोष्ट मला सगळ्यांनी ऐकली आहे की आपण स्पेस वाढवत आहोत. स्पेस वाढवण्याची आवश्यकता काय आहे? मोकळी जागा पाहिजे आपल्याला. आताच ताईने सांगितलं की पुस्तकांचे स्टॉल लागतात, लोक बसतात खाली आणि खाली बसून जेवण करतात, त्यांना सिमेंटचं कॉन्क्रीटचं काही नाही पाहिजे आहे. तर ही स्पेस वाढवण्याऐवजी जागा वाढवण्यासाठी सगळीकडचा परिसर मागा. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की आंदोलन करायला पाहिजे, हे सगळे लोक नाही, यांच्यापेक्षा हजारपट लाखपट लोक. बिलकुल आभारी आहे, बिलकुल आपले सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाकडून पैसा मिळतो, कोटीचा पैसा मिळतो म्हणून अनावश्यक काम करायचं का? गोष्ट अशी आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की काय करायचं आहे, पहिले बुद्धाला शरण जा. म्हणजे पहिले कोणती गोष्ट करताना आपण सतत कॉस्मेटिक चेंजेस हे तुम्ही सांगितलेले आहेत, कॉस्मेटिक चेंजेस तुम्ही सांगितलेले आहेत, त्याचं उपयोगिता जी आहे ती तपासा. रेशीम बागचा उपयोग ज्या पद्धतीने होतो त्यापेक्षा जास्ती चांगल्या पद्धतीने आपला उपयोग या जागेचा व्हावा असं मला वाटतं. उद्या जर समजा NMRDनं काम पूर्ण केल्याच्या नंतर स्मारक समितीला विचारलं की तुम्ही मालक आहात का या जमिनीची, तुमच्याकडे कुठलंही उत्तर नाहीये. आणि एक गोष्ट कायम लक्षात घ्या की 1956 नंतर आज म्हणजे धर्मांतराच्या 68 वर्षानंतर तुम्हाला आम्हाला दीक्षाभूमी पाहायला मिळते आहे. तक्षशिला विद्यापीठ असतील किंवा इतर कुठलीही विद्यापीठ असतील, अशीच कट कारस्थानं करून संपवण्यात आलेली आहेत. आणि येणाऱ्या पिढीच्या नजरेत तुमच्यासह आम्ही सुद्धा गुन्हेगार असू. तर माझा प्रश्न असा आहे की NMRDनं या बांधकामाला मंजुरी देत असताना ज्या कंत्राटदाराला अपॉइंट केलं त्या कंत्राटदाराला अपॉइंट करण्यापूर्वी निविदा मागवल्या असतील की कुठली कंपनी इच्छुक आहे काम करण्यासाठी. निविदा मागवल्याच्या नंतर एक ॲग्रीमेंट झाला असेल NMRDमध्ये आणि कंत्राटदारामध्ये. तो ॲग्रीमेंट तो सब रजिस्ट्रारकडे रजिस्ट्रार झालेला ॲग्रीमेंट आपल्याकडे असावा. आणि राहिला प्रश्न पार्किंगचा, सगळ्यांनी हा मुद्दा मांडला आहे की कुठल्याही धार्मिक स्थळावर पार्किंग नाही. जर NMRDने पार्किंगच्या कामाला मंजुरी देत असताना हवा प्रदूषण बोर्ड आणि ध्वनी प्रदूषण बोर्डाची परवानगी घेतली आहे का? आणि दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या इतक्या जवळ अंडरग्राऊंड पार्किंग करत असताना ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका नाही आहे असं प्रमाणपत्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलं आहे का? याची चौकशी तुम्ही समिती म्हणून तुम्ही करायला हवी. तुम्ही समितीचे सदस्य आहात, तुम्ही स्मारक समितीचे सदस्य आहात, पण समस्त आंबेडकरी समाजाच्या भावनेचे मालक नाही आहात. तुम्ही फक्त नेतृत्व करते आहात. माझं हे सजेशन आहे, NMRDA आणि संबंधित कंत्राटदारासोबत तुम्ही समन्वय साधून ही सगळी कागदपत्र सार्वजनिक करावी. अन्यथा येणाऱ्या 15 वर्षात दीक्षाभूमी आम्हाला पाहायला मिळणार नाही, हे ध्यानात ठेवा. आपल्या सगळ्यांचे प्रश्न समजून घेतले. जरी हे जे प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट पूर्वीच्या सचिवांनी जरी मंजूर केलेले असले आणि पूर्वीच्या सचिवांनी ते येणं आवश्यक होतं, पूर्वीच्या सध्याच्या अध्यक्षाने ते सुद्धा आवश्यक होतं, परंतु तुम्ही जे प्रश्न मांडले अतिशय चांगले प्रश्न मांडलेले आहेत.
मी त्या सगळ्या प्रश्नाचा समितीसमोर ठेवेल, कारण की मी फक्त सचिव आहे पण अन्य सदस्य सुद्धा आहेत. आम्ही NIT चेअरमॅन सोबत यासोबत विचार करू आणि त्यांना सांगू की जनतेचा या अंडरग्राऊंड पार्किंग बद्दल राग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल विचार करावा लागेल. आणि अनेक जे काही प्रश्न आहेत की बाबा निविदा मागितल्या होत्या क्या, त्यावेळेस निविदा मागितल्या होत्या काय, त्याच्यानंतर पोल्युशनचं सगळं काही सर्टिफिकेट आहे काय, या येणाऱ्या 15 वर्षामध्ये याचा त्रास होणार का, हे आम्ही सगळ्यांना करू. तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत ते सगळे प्रश्न NITच्या चेअरमॅन आम्ही सदस्य, सगळ्यात पहिले तर मी सदस्यांच्या समोर ठेवेल. सदस्यांनी मला कोऑपरेशन करावं अशा प्रकारची मी इच्छा करेल. अध्यक्षाने मला कोऑपरेशन करावं आणि आम्ही 1 मिनिटं आणि आम्ही सगळे NIT चेअरमॅन सोबत मांडलो आणि सर्वांची अंडरग्राऊंड पार्किंग विरोध आहे, त्याच्यामुळे याचा आपण फेरविचार करावा असा ठाम